वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. तर इकडे जी ऊर्जा आहे तिने तिच्यासोबत गुंडांना सुद्धा त्या पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं. आता जे इन्स्पेक्टर असतात ते आता ऊर्जाचं सगळं बोलणं ऐकून ते त्या गुंडांना एक एक करून प्रश्न विचारू लागतात. खरं तर त्या गुंडांची चुकी असते. त्यासोबतच इथे ऊर्जा जी असते ती म्हणत असते की ह्यांचा अजून एक साथीदार आहे ज्यांनी त्या मुलीसोबत खूपच वाईट केलं आहे. तेव्हा इकडे प्रत्येकाला विचारलं तरीसुद्धा त्याला विक्रांतबद्दल काही एक माहिती नसते. कारण त्यांनीच केलेला गुन्हा जो असतो तो कदाचित त्यांच्यावरतीच महाग पडणार असतो. म्हणूनच ते लोक विक्रांत हा कुठे आहे आणि कुठे गेला आहे या गोष्टीची खात्री ही पोलिसांना ते लोक देत नाही. इथे पोलीस इन्स्पेक्टर मात्र सगळ्या गोष्टी हा विचारायचा प्रयत्न करत असतात. इथे आता जो विक्रांत आहे तो कसं वागायचा तिच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी मात्र तिला आठवत असतात. इथे आता सगळ्या गोष्टी जेव्हा तिला विचारल्या जातात तेव्हा तिला एकच असतं की काही जरी झालं तरीसुद्धा मी विक्रांतबद्दल कंप्लेंट ही करूनच राहणार असं म्हणून ती सगळ्यांसमोर बोलत असते. पण इकडे ते जी मुलं असतात ते खरं तर म्हणत असतात की आमची काही एक चुकी नाही आहे. इतक्यातच तिकडे आता ॲडव्होकेट हर्षवर्धन येतात. हर्षवर्धनला पाहता क्षणी शोभा जी असते ती शॉक होऊन जाते. ती त्याला पाहता क्षणी तिला खात्रीच बसत नाही की हा कसं काय आला म्हणून. इतक्यातच ती मुलगी जी असते तिला आता हर्षवर्धनला पाहून धक्का बसतो. ती मालक अशी म्हणते आणि त्यासोबतच तिकडून निघून जाते. खरं तर इथे हर्षवर्धन जो आहे तो आता चालत येतो आणि त्यासोबतच म्हणतो की ह्यांची केस जी आहे विक्रांतची केस ही मी घेतली आहे आणि मी लढणार आहे त्यांची केस. म्हणूनच त्यांच्या विरोधात जे कोणी आहे त्यांना मला अजिबातच सांगायचं नाही आहे की काही जरी झालं तरीसुद्धा ते लोक गुन्हेगार नाही आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये कुठलाही हात नाही आहे असं म्हणता क्षणी जेव्हा विक्रांत हा आता त्याच्याबद्दल बोलणं चालू असतं तर ती मुलगी तिकडून पळून जाते. कारण की आता तिला 2 मिनटंसुद्धा तिकडे थांबावंसं वाटत नाही. ती विचार करते की मालकांसमोर मी काही एक शब्दसुद्धा बोलू शकत नाही. कारण की जर मी त्यांच्यासमोर बोलले तर मात्र मला ते लोक कामावरती अजिबातच ठेवणार नाही. इथे आता विक्रांतबद्दल ते लोक बोलत असतात आणि त्यासोबतच आता इथे ॲडव्होकेट हर्षवर्धन ह्या त्या मुलांना विचारत असतो की ह्यांनी काय केलं नाही ना तुम्हाला म्हणून. तेव्हा ते मुलं नाही म्हणून असं आवाज देतात. तेव्हा इथे शोभा ही आता फक्त आणि फक्त हर्षवर्धनला पाहतच राहते. ती त्याचा जो रुबाब त्या सगळ्या गोष्टी पाहतच राहते. तिला आता काहीही करून कळतच नाही की ह्याच्यासमोर मी कसं बोलू म्हणून. पण इथे ऊर्जा ही मात्र बोलत असते की सर मी अजिबातच माझी कंप्लेंट जी आहे ती मागे घेणार नाही. कारण की हे दोषी आहेत आणि ह्यांनी मॉलेस्टेशनच्या नावावरती खूप गोष्टी केल्यात आणि ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात असं म्हणून ती सांगत असते. तेव्हा इकडे आता विक्रांत जो आहे त्याच्याबद्दल बोलणं सुरू असतं. म्हणूनच ती गोष्ट हर्षवर्धनला आवडत नाही. हर्षवर्धन त्याच्यावरती बोलतो की पण हे कशावरून की ह्यांनीच त्या मुलीसोबत विनयभंग करायचा प्रयत्न केला आहे. मला अजिबातच ह्या गोष्टीवरती खात्री पटत नाही आहे. कारण की मला माहिती आहे की हे मुलं कशी आहेत आणि कशी नाही ते. त्यावरच मी ह्या मुलांची बाजू घेतो आहे आणि तरीसुद्धा विक्रांत ही गोष्ट करणारच नाही या गोष्टीची तर मला पूर्ण खात्री आहे असं म्हणून तो बोलत असतो. इथे आता जी ऊर्जा आहे ती खरं तर आता पाहतच राहते की नेमकं विक्रांतच्याबद्दल बोलल्यावरती ह्यांना एवढं का त्रास होतोय म्हणून. तेव्हा इकडे आता जे इन्स्पेक्टर असतात ते आता समोरूनच त्यांना म्हणत असतात की काही जरी झालं तरी सर मी तुमच्यासाठी चहा कॉफी काही मागवू का. तेव्हा इकडे जो तेजस हर्षवर्धन असतो तो स्वतःहूनच म्हणतो की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहात आणि तुम्हाला सगळे न्याय माहिती आहेत तरीसुद्धा तुम्ही असं काय करतायत. एवढी दाढी वाढून ठेवली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये चहा पाण्याची गोष्टी करतायत. तेव्हा इकडे आता खरं तर इथे आता
पोलिसांसमोर बोलल्यावरतीच इतक्यातच आता ऊर्जा म्हणते की काही जरी झालं तरीसुद्धा ही कंप्लेंट मी माझ्याकडून तरी मागे अजिबातच घेणार नाही, कारण मला ही कंप्लेंट मागे घ्यायचीच नाही आहे. मी स्वतःहून पाहिलं आहे हे मुलं जे आहेत ते स्वतःहून त्या मुलीशी विचित्र प्रकारे वागत होते. तेव्हा इथे आता हर्षवर्धन हा स्वतः उठतो आणि त्यासोबतच तिच्याशी बोलायला जातो. पण इथे त्याची खरं तर तिला बघायची इच्छासुद्धा नसते, पण आता इथे त्याला बघावंच लागतं की नेमकं कोण मुलगी आहे जी माझ्या विरोधात उभं राहायला तयार झाली आहे म्हणून. तेव्हा इथे आता ती जी आहे ती म्हणते की सर, ही अशी मनमानी मी चालून घेणार नाही. मी सुद्धा एक वकील आहे आणि वकिलाची ड्युटी काय असतात हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. वकिलांनी फक्त वाचवायचं नसतं तर मात्र न्यायाच्या बाजूने लढायचं सुद्धा असतं. या सगळ्या गोष्टी आता इथे ऊर्जा जी आहे ती त्याला सांगत असते. तेव्हा इकडे ती म्हणत असते, पण कुठल्या हिशोबाने तुमची जी कंप्लेंट देणारी मुलगी आहे ती कुठे आहे? तीच नाही आहे तर मात्र कंप्लेंट ही होऊच शकत नाही, असं म्हणून ती बघतच असते की ती मुलगी पळून गेली आहे. इतक्यातच हर्षवर्धन हा शोभाला पाहतो. त्यासोबतच तिला पाहता क्षणी तो म्हणतो सुद्धा की शोभा, तू इकडे काय करतेस म्हणून. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो की ती मुलगी जिच्यासोबत विनयभंग झाला ती तुझी मुलगी होती का म्हणून. तेव्हा लगेचच आता इथे तो म्हणतो की नाही. इतक्यातच ऊर्जा म्हणते की मी तिची मुलगी आहे ऊर्जा, आणि त्यासोबतच मी एक ॲडव्होकेट आहे हे सुद्धा ती सांगते. तेव्हा इथे आता हर्षवर्धनला हे ऐकून खूपच जास्त विचित्र वाटतं की शोभा, तुला माहिती आहे की यशवंतबद्दल काय झालं, तुला चांगल्याच प्रकारे त्याची खात्री आहे, तरीसुद्धा तू तुझ्या मुलीला ॲडव्होकेटच केलंस. ह्या गोष्टीचं मला खूपच जास्त तुझं कौतुक वाटतं. तुझ्या धाडसाला मी काय बोलू. त्यासोबतच ती म्हणत असते की तरीसुद्धा मला ही गोष्ट तुला सांगावीशी वाटते की घरामध्ये एकच मृत्यू झालेला बरा, कारण की जर तुझ्या मुलीने पण ते करायचा प्रयत्न केला तर मात्र त्याचा त्रास हा तुलाच होईल, असं म्हणून तो तिला सांगत असतो. तेव्हा इकडे शोभा ही तर मात्र त्याशी काहीच बोलत नाही. ती फक्त आणि फक्त त्याच्या सगळ्या गोष्टी ह्या ऐकत असते. इथे तिच्या मनामध्ये वेगळी चुलबुली असते. तेव्हा इकडे आता ऊर्जा जी आहे ती पाहतच असते की कसं आणि काय काय जे ॲडव्होकेट आहेत हर्षवर्धन तिच्याशी बोलत आहेत म्हणून. पण इथे ऊर्जा जी आहे ती म्हणते की त्याची आम्हाला काहीही गरज नाही. मी त्या मुलीला पुन्हा आणेल आणि त्यासोबतच तिला या इकडे पुन्हा उभी करेन आणि तेव्हासुद्धा मी हे जे केस आहे ते लढेन, असं म्हणून ती म्हणत असते. माझ्यासाठी फक्त पैसेच नाही तर माझ्यासाठी केससुद्धा ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे, असं म्हणून इकडे आता ती सांगत असते. इथे आता जे ॲडव्होकेट आहेत ते खरं तर आता स्वतःहूनच म्हणतात की मला तुझा हा जो स्पार्कल आहे तो खूप जास्त आवडला. तुझ्यामध्ये खरंच खूपच जास्त एनर्जी आहे आणि ती एनर्जी मला आवडली. कामासाठी ही अशीच एनर्जी हवी असते हे तुला माहिती आहे ना, असं म्हणून तिला सांगत असतो. त्यासोबतच इकडे तो शोभाला म्हणतो की शोभा, तुझी मुलगी अगदीच तिच्या पप्पांवरती गेली आहे आणि त्यासोबतच तिची एनर्जी तर डबल आहे, म्हणूनच तिला माझ्या फॉर्ममध्ये पाठव. मी तिला एक श्रीमंत वकील करतो आणि त्यासोबतच इकडे तिला तिच्या बापासारखं व्हावं लागणार नाही, असं म्हणून तो तिला सांगत असतो. तेव्हा इकडे खरं तर आता जी ऊर्जा आहे ती म्हणत असते की मला कुठल्याही गोष्टीची गरज नाही आहे. मी स्वतःहूनच वकील झाली आहे आणि स्वतःहूनच सगळे केस मिळवत जाईल या गोष्टीची मलासुद्धा खात्री आहे, असं म्हणून इकडे ती सांगत असते. इथे आता तरीसुद्धा प्रत्येक गोष्ट ही शोभालाच सांगितली जाते, पण शोभा हे काही केल्यास तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही, कारण की तिला नक्कीच विक्रांतबद्दल काही ना काहीतरी प्रॉब्लेम हा असतोच. तेव्हा इकडे आता जी ऊर्जा आहे ती म्हणत असते की सर, मी ज्युनियर जरी असले तरी लॉ हा खूप चांगल्या प्रकारे मलासुद्धा कळतो. तुम्ही फक्त हाईटने मोठे आहात आणि स्कोअरने, पण इथे मी खूपच गोष्टी अनुभवल्यात आणि त्यासोबतच स्कोरिंग पण हा माझ्यासाठी किती मोठा आणि डिफिकल्ट पार्ट आहे हे तुम्हाला कधीसुद्धा कळणार नाही. तरीसुद्धा मी हे सगळ्या गोष्टी स्कोअर केल्यात आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी मी या अनुभवल्यात,
म्हणूनच मी आता इथे उभी आहे आणि तरीसुद्धा मी केस तुमच्या विरोधात लढणारच, एवढं मात्र तुम्ही खात्रीशीर जाणून घ्या. असं म्हणून इकडे जे ॲडव्होकेट आहेत ते म्हणतात की तरीसुद्धा मला तुझी एनर्जी ही खूपच जास्त आवडली, एक काम कर. तेव्हा इतक्यातच तिकडे असलेले इन्स्पेक्टर हे त्यांना म्हणतात की वा मॅडम, तुमची ओळख तर खूप मोठी आहे. तुमचं आज इथे एक छोटंसं फॅमिली गेट टुगेदर झालं. तरीसुद्धा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की जर काही असेल तर मला नक्की सांगा. इतक्यातच आता जो हर्षवर्धन आहे तो आता ऊर्जाच्या ह्याला हात लावतो आणि म्हणतो की उद्यापासून माझ्या फॉर्ममध्ये जॉईन हो. खरंच मी मनापासून सांगतोय, कारण की तुझी एनर्जी ही वाया घालवली नाही पाहिजे. असं म्हणून तो तिला सांगत असतो. इथे आता जी शोभा आहे ती तर शांतच उभी असते आणि ते त्याच्याकडं फक्त पाहतच असते. पण हर्षवर्धन हे सगळं बोलून झाल्यावरती आता तिथून निघून जातो, कारण की आता त्याला तिकडे काही एक काम राहिलेलं नसतं. त्यांनी केसबद्दलचं त्याचं जे काय मत आहे ते सुद्धा सांगितलेलं असतं आणि त्यासोबतच इन्स्पेक्टरला भेटून तर तिथून निघून जायचा प्रयत्न करत असतो. खरं तर आता ती शोभा जी आहे ती पाहतच उभी राहते. तिच्या डोळ्यामध्ये खरं तर अश्रू आलेले असतात, पण इथं ऊर्जा ही मात्र धीटपणे तिकडेच उभी असते. तिला सगळ्या गोष्टी ह्या माहिती नसतात, पण तरीसुद्धा ती तशीच असते. इथे शोभाचा भूतकाळ हा काहीतरी वेगळा सांगत असतो. तिच्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ह्या पळत असतात. म्हणूनच आता तिला त्याच्यासमोर बोलूशी सुद्धा वाटत नाही. म्हणूनच ती एक शब्दसुद्धा काढत नाही. आणि त्यासोबतच इकडे आता तो जाता जाता सांगतो सुद्धा की काही जरी झालं तरीसुद्धा मी इकडे नेहमी तुमच्यासाठी उभा आहे आणि तुमची मदत करेल, असं म्हणून तो सांगतच असतो. इथे जी मुलगी असते ती त्या पोलीस स्टेशनमधून धावून निघालेली असते. ती स्वतःहूनच आता तिकडे म्हणत असते की मी ह्याच्या विरोधात कधीच केस लढणार नाही. पण इथे ऊर्जा ही आता पोलीसमध्ये त्या इन्स्पेक्टरला सुनावते की इन्स्पेक्टर साहेब, तुमच्याकडून मला ही उमेद नव्हती. मला वाटलं की तुम्ही न्यायाच्या बाजूने लढाल, पण त्यांना पाहूनच, त्यांची ओळख पाहूनच तुम्ही तर खचून गेलात. तेव्हा इथे आता ऊर्जाला इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा मॅडम, तुम्ही माझ्यावरती जाऊ नका. तुमची साक्षीदार ही कुठे गेली आहे? आणि त्यासोबतच ती स्वतःच मात्र पळून गेली आहे. ती पळून गेली आणि तुम्ही माझ्याकडून हे एक्सपेक्टेशन ठेवता की मी तुमची केस जी आहे ती लढेल म्हणून, पण तसं काही एक झालेलं नाही आहे. तुमची साक्षीदार ही पळून गेली आणि तुम्ही माझ्यावरती नको ते इल्जाम लावताय. तेव्हा इकडे आता ती म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी जी माझी साक्षीदार आहे तिला मी स्वतः घेऊन येते, पण तुम्ही प्लीज माझी जी केस आहे तुम्ही स्वतःहून लढा, असं म्हणून ती त्याला सांगत असते. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही फक्त तुमची साक्षीदार घेऊन या, केस ही मी माझ्या जोरावरती कशी लढतो हे तुम्ही बघतच राहाल, असं म्हणून इकडे ऊर्जाला तो खात्री देतो. आता इथे ऊर्जा जी आहे तिला आता खात्री पडते की इन्स्पेक्टर हा तिच्या बाजूने आहे आणि न्यायाच्या बाजूनेच सगळ्या गोष्टी ह्या करणार आहे, असं म्हणून इकडे त्याला माहिती असतं. इथे आता तिला खात्री पटलेली असते की काही जरी झालं तरीसुद्धा. तेव्हा इकडे आता ते इन्स्पेक्टरला सांगत असते की आता काही जरी झालं तरी मी आता या केसमधून माघार घेणार नाही. मी या केसबद्दल लढेल आणि त्यासोबतच मला तुमची ही गरज आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा, असं म्हणून ऊर्जा ही त्यांना सांगत असते. ती म्हणते की मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे तिला मोलेस्ट होताना. मला खरंच ह्या गोष्टीची खात्री आहे की काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही त्या विक्रांतलासुद्धा शोधून आणाल, कारण तो विक्रांतसुद्धा तेवढाच दोषी आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्यांना अटक ही झालीच पाहिजे, असं म्हणून ती सांगत असते. इथे आता ती त्यांना सांगत असते. तेव्हा आता इथे शोभा जी आहे ती आता पोलीस स्टेशनच्या बाहेर पडते, जे पाहताना ऊर्जा ही पाहतच असते. तेव्हा इथे ती जशी बाहेर पडते तशी ऊर्जासुद्धा तिच्या मागे मागे इन्स्पेक्टरला ठीक आहे मी आता येते असं म्हणून तिच्या बाहेर सोबत पडते. इथे आता ऊर्जा ही तिच्या आईला विचारते की काय झालं आई, तू अशी का बाहेर पडलीस? आणि जेव्हापासून तो ॲडव्होकेट हर्षवर्धन तिकडे आलेत तेव्हापासून तुझा
तुझ्या चेहऱ्यावरती हावभाव काहीतरी बदलल्यासारखे दिसत आहेत. फारच खचून गेल्यासारखी दिसतेस. नेमकं काय झालंय आणि ते कशी तुला ओळखतात या गोष्टीची मला खात्री पाहिजे आणि हे मला तू सांगायलाच हवं. कारण की तुझ्या चेहऱ्यावरचा हा जो निराशपणा हा मला अजिबातच बघवत नाही आहे, असं म्हणून ही तिला सांगत असते. तेव्हा ती म्हणते की नाही, तसं काही नाही आहे. तेव्हा इकडे लगेचच ऊर्जा म्हणते की जर तसं काही नसतं तर मात्र तू अशी वागलीच नसतीस या गोष्टीची मला खात्री आहे. दुसरीकडे आता ती जी मुलगी आहे तिच्या भावाला घेऊन आता तिथून निघून जायचा प्रयत्न करत असते. ती पॅकिंग वगैरे करते आणि म्हणते की आपण स्वतःहून आता हे जे गाव आहे ते सोडून चाललो आहे. तेव्हा तिचा भाव म्हणतो की असं कसं, माझी तर परीक्षा आहे आणि माझी परीक्षा कोण देणार. तेव्हा इथे ऊर्जाही आता तिथे येते. ऊर्जाही तिला म्हणते की अगं काय करतेस. तेव्हा लगेचच ती म्हणते की मी चालली आहे, मी हे गाव सोडून इथून निघून चालली आहे. तेव्हा लगेचच आता ती म्हणते की अगं आता तर तू माझ्यासोबत रेडी होतीस पोलीस स्टेशनमध्ये येण्यासाठी आणि आता लगेचच तू आता हे गाव सोडून चालली आहेस. तेव्हा लगेचच ती म्हणते की ताई, अगं तुला माहिती आहे का त्या पोलीस स्टेशनमध्ये ते जे वकील आले होते ते कोण होते, ते ॲडव्होकेट हर्षवर्धन. आणि त्यासोबतच त्यांना मी खूपच चांगली जास्त ओळखते कारण त्यांच्याच घरामध्ये मी काम करते आणि त्यासोबतच त्यांनी माझी खूपच जास्त मदत केली आहे. माझ्या अडीनडीला नेहमी तेच धावून आलेत आणि त्यांच्या विरोधात जर मी उभी राहिले तर मात्र मी कुठेच तोंड लाकवायच्या लायकीची सुद्धा राहणार नाही, असं म्हणून ती स्वतःलाच बोलत असते. इतक्यातच ती म्हणते की ताई, अहो तुम्हाला माहिती नाही आहे की ते ज्या ॲडव्होकेट आहेत ते फक्त आणि फक्त माझे मालक नाही आहेत तर मात्र ते त्या विक्रांतचे होणारे सासरे आहेत. तो विक्रांत त्यांचा होणारा जावई आहे. म्हणूनच ते काही जरी झालं तरीसुद्धा त्याची बाजू घेतीलच. तेव्हा इकडे ऊर्जा जी आहे ती शॉक होऊन जाते आणि तिला आता कळत नाही की ह्याच्यावरती काय रिॲक्शन द्यावी आणि काय बोलावं. कारण की आता तिला समजून गेलेलं असतं की का आता विक्रांतची बाजू हा ॲडव्होकेट हर्षवर्धन घेतोय. म्हणून तिला आता सगळ्या गोष्टीची लिंक ही लागू लागते. ती आता म्हणत असते की काही जरी झालं तरीसुद्धा विक्रांतला या पोझिशनवरून हटवायला पाहिजे. कारण जर त्यांनी ती पोझिशन हटली तर मात्र कदाचित आपल्याला सगळ्या गोष्टी या हँडल करता येतील आणि त्यासोबतच त्या विक्रांतला आणि त्याच्या मुलाला नीट आणि चांगल्या प्रकारे तिकडे आपल्याला टाकायला हवं, असं म्हणून तो सांगत असतो. तेव्हा इकडे आता ऊर्जा तिला म्हणते की अजिबातच घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत. पुढील भागामध्ये ऊर्जा ही जात असते. इतक्यातच एक गाडी तिला टक्कर देते. ती गाडी कुणाची असते तिला माहिती नसतं, पण ती जशी पाहते तशी ती गाडी तिच्या मित्राची असते. जे की पाहून तिला खूपच जास्त आनंद होतो आणि त्याला पण आनंद होतो. इथे तिचा मित्र तिच्याबद्दल थोड्या थोड्या गोष्टी ह्या सगळ्या सांगत असतो की ती खूपच जास्त